नमस्कार. माही शिवण क्लासमध्ये आपल्या सगळ्याचे अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला 10 इंच बाहीची कटिंग कशी करायची आहे तर ती दाखवणार आहे. तर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी नवीन नवीन व्हिडिओ या चॅनलवरती घेऊन येणार आहे ते तुम्हाला पाहायला भेटतील. तर चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूयात. तर मी हा पेपर घेतलेला आहे, या पद्धतीत पेपर घेतलेला आहे. ही ओपन बाजू आहे आणि ह्या साईडला बंद बाजू आहे. तर या साईडला बाहीचं माप टाकायचंय. 10 इंच बाही आहे तर त्याचं इथं माप टाकायचं. तर इथं बरोबर 10 इंच वर एक पॉईंट द्यायचा आणि त्याच्यात अर्धा इंच शिलाईसाठी घ्यायचं आहे. जर तुम्ही अस्तर ब्लाऊजसाठी ही बाही वापरणार असाल तर अर्धा इंच घ्यायचं आहे. जर तुम्हाला साध्या ब्लाऊजसाठी जर ही बाही वापरायची असेल तर तुम्ही इथं 1.5 इंच शिलाई मार्जिन जास्त घ्यायची आहे. अशा पद्धतीत इथं 10.5 इंचवर एक पॉईंट दिला. तसंच या साईडला पण 10.5 इंचवर पॉईंट द्यायचा आहे आणि एक सरळ असं रेषेत जोडून घ्यायचं आहे. तसंच आता इथं वरच्या बाजूला 3 इंचवर एक इथं पॉईंट द्यायचा. तसंच ह्या साईडला पण 3 इंचवर एक पॉईंट द्यायचा. आता हे पॉईंट दोन्ही जोडून घ्यायचे. आता या रेषेवर छातीचा चौथा भाग टाकायचा आहे. जे काही तुमची साईज असेल त्याचा इथं चौथा भाग टाकायचा आहे. तर इथं मी 9 इंच घेत आहे. तसंच पुढे 1 इंच शिलाई मार्जिनसाठी घेत आहे. तर तसंच हे पूर्ण ही रेषा मध्य घ्यायचा आहे. टेप या पद्धतीनं असं फोल्ड करायचा आणि इथं मध्यावर एक पॉईंट द्यायचा. आता इथं वरच्या बाजूला एक असे सरळ रेषेत अशी एक सरळ रेषा घ्यायची. आता इथं खालच्या बाजूला दंडघेर टाकायचा आहे. जी काय असेल ती, तर इथं मी दंडघेर 5.5 इंच घेतलेला आहे. तुमचं जे काय असेल ती इथं तुम्ही टाकायचं आहे. तर इथं पुढे मी शिलाई मार्जिनसाठी 2 इंच घेतलेला आहे. तर आता ही इथून असं जोडून घ्यायचंय. आता ह्या बाजूनं 1 इंचवर एक पॉईंट द्यायचा आहे इथं. तसंच या रेषेवर असा टेप ठेवायचा आणि 1 इंचवर आणि 2 इंचवर असे 2 पॉईंट द्यायचे आहेत. तर आता इथून बाहीला आकार देत जायचा आहे. जिथं आपण छातीचा चौथा भाग टाकलेला आहे तिथं आपल्याला बाहीला आकार देऊन घ्यायचा आहे. आता हा दुसरा आकार पण इथून देत जायचंय. अशा पद्धतीत ही बाहीचं माप टाकायचं आहे आणि खूप सोपी पद्धत आहे बाही कट करण्याची. आणि ही बाही तुमच्या ब्लाऊजला कमी पडणार नाही, एकदम बरोबर बसणार. तर या पद्धतीत तुम्ही पण बाही कट करून बघा. कट करून घ्यायचं. आता दुसरा आकार पण कट करून घ्यायचा. ज्या पद्धतीत आकार दिलेला आहे तसंच कट करून घ्यायचं. तर ही 10 इंचची
बाहीची कटिंग तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवली आहे. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.